नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आडगाव तालुका खेड येथील एका 17 वर्षीय मुलीला साप चावल्याची घटना शनिवार दिनांक 17 मे 2025 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली। या मुलीचा सर्पदंश झाल्याने उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे। प्रांजल तुकाराम गोपाळे, वय वर्ष 17, राहणार आडगाव तालुका खेड, जिल्हा पुणे असे मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार प्रांजलला सकाळी 9च्या सुमारास सर्पदंश झाला। तिला पाईट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी त्वरित आणले होते, मात्र तेथे सर्पदंशाची लस व डॉक्टर उपलब्ध नसल्याने उपचारासाठी चांडोली रुग्णालयात पाठविण्यात आले। मात्र त्या ठिकाणी देखील लस उपलब्ध नसल्याने प्राथमिक उपचार करण्यात आले। दरम्यान प्रांजलला पुढील उपचारासाठी 108 रुग्णवाहिका करून यशवंतराव चव्हाण रुग्णालय पिंपरी येथे पाठविण्यात आले। यावेळी रुग्णवाहिकेत कोणताही हॉस्पिटलचा स्टाफ नव्हता, त्यामुळे प्रांजलचा YCM रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी चिखली येथे रुग्णवाहिकेतच दुर्दैवी मृत्यू झाला। प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळेवर उपचार न मिळाल्याने प्रांजलचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे। चांडोली ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षका डॉक्टर तेजश्री रानडे यांच्याशी संपर्क साधला असता चांडोली रुग्णालयात सकाळी 10:30च्या दरम्यान सर्पदंश झालेल्या प्रांजल हिच्यावर सर्पदंश प्रतिबंधक लस देऊन प्राथमिक उपचार करण्यात आले। मात्र विषाची मात्रा पाहता अशा पेशंटला ICUची गरज असते, त्यामुळे 108 अँब्युलन्समधून YCM मध्ये रेफर करण्यात आले होते। मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले। खेड तालुक्याच्या पश्चिम भागात आजवर चांगले रुग्णालय उभे राहू शकले नाही। चांडोलीमधील ट्रॉमा सेंटर केवळ शोभेचे असल्याचे या घटनेने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे। प्रांजल ही अत्यंत हुशार आणि गुणी मुलगी होती। तिने नुकतीच 11वीची परीक्षा दिली होती। तिच्या अशा दुर्दैवी मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे। कडूस तालुका खेड गावाच्या हद्दीत टाके शिवार येथे मिनीनाथ नामदेव ढमाले यांच्या पाण्याच्या विहिरीत शनिवार दिनांक 17 मे 2025 रोजी एक पुरुष जातीचे प्रेत आढळून आले आहे। 30 ते 40 वयाचे संबंधित व्यक्ती असून सदर मयत बॉडीच्या डाव्या हाताच्या अंगठ्याजवळ इंग्रजीत TS गोंधलेले आहे। याबाबत काहीही माहिती असल्यास खेड पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। भरधाव टेम्पोने 3 पादचाऱ्यांना धडक दिली आहे। या अपघातात एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला तर 2 महिला जखमी झाल्यात। चाकण येथील आंबेठाण रस्त्यावर दावडमळ येथे ही घटना घडली आहे। जयराम तारासिंग चव्हाण, वय वर्ष 22 असं मृत्यू झालेल्या पादचाऱ्याचं नाव आहे। सतीश जयराम चव्हाण, वय वर्ष 22, राहणार दवडमळा, चाकण यांनी शुक्रवारी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली। पोलिसांनी अज्ञात टेम्पो चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। फिर्यादी यांचे वडील जयराम, आई शिलाबाई आणि आईच्या ओळखीच्या महिलेबरोबर सकाळी ते पायी जात होते। त्यावेळी अज्ञात चालकानं टेम्पो भरधाव वेगात निष्काळजीपणे वाहन चालवत जयराम चव्हाण, शिलाबाई आणि त्यांच्या ओळखीच्या ज्योत्स्ना चव्हाण यांना धडक दिली। यामध्ये जयराम चव्हाण यांचा मृत्यू झाला तर शिलाबाई जखमी झाल्यात। चाकण पोलीस याबाबत अधिक तपास करतायत। चासकमान धरणालगत भीमा नदी किनारी चरत असलेल्या 2 म्हशींना तुटून पडलेल्या विजेचा तारांचा शॉक बसला। यामध्ये या म्हशींचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवार दिनांक 17 मे रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली। वेताळ येथील दत्तात्रय जगताप या पशुपालक शेतकऱ्यांची ही दोन्ही गुरे होते। भोरगिरी राजगुरुनगर राज्यमार्गाच्या साईड पट्ट्यांची अक्षरशः दुर्दशा झाली आहे। केबल टाकण्याच्या कामामुळे ही दुर्दशा झाली आहे। या केबलच्या कामामुळे प्रत्येक गावात साईड पट्ट्याच्या लगत माती भुसभुशीत होऊन खड्डे होणे, वाहने रुतून बसणे, साईड पट्ट्या पावसाने वाहून जाणे असे प्रकार घडत असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत। चाकणमधील अनेक बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना विजेच्या निरनिराळ्या समस्यांमुळे कंपन्यांचे अपेक्षित उत्पादन घेणे कठीण झाले आहे। याबाबत अनेक बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी महावितरणच्या समोर समस्यांचा पाढा वाचला। चाकण MIDC मध्ये शिंडलर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड येथे कारखाने व महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी व महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी यांची बैठक झाली। यावेळी वीज पुरवठ्याच्या संबंधित असलेले अनेक प्रश्न कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मांडले। या बैठकीला MSEDCLचे विभागीय संचालक भुजंग खंदारे, मुख्य अभियंता सुनील काकडे, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीचे अध्यक्ष शिवहरी हालन, FCIचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पटवाल यांच्यासह इतर 9 कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते। उद्योगांमुळे चाकण परिसर अत्यंत महत्त्वाचा व संवेदनशील आहे, कारण या परिसरातून फार मोठ्या प्रमाणावर वीज वितरण आणि सरकारला रेव्हेन्यू दिला जातो।
याशिवाय मोठ्या प्रमाणावर रोजगार या परिसरातून दिले जातात, त्यामुळे या परिसरातील विजेचे प्रश्न तत्काळ सोडविणे अत्यंत गरजेचे असल्याचे कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले। दरम्यान यावेळी उपस्थित SM ऑटो, स्कोडा, पुणे पॉलिमर, वॉक्सवॅगन, ऑटोमॅक, मर्सिडीज बेन्झ, एडुरन्स, कोरस, होरिबा, उनोमिडा, ब्रिजस्टोन इत्यादी अनेक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या विजेच्या समस्यांचा अक्षरशः पाढा यावेळी वाचला। खेड तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या चिखली येथील गट क्रमांक 90 मधील इंद्रायणी नदीलगतच्या निळ्या पूररेषेतील अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या 7245 चौरस मीटर भूभागावरील सुमारे 63,970 चौरस फूट क्षेत्रफळ असलेले 36 अनधिकृत बंगल्यांवर कारवाई करण्यात आली। यामध्ये अनेकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे। या धडक कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम धारकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत। आता खेड तालुक्याच्या हद्दीत मोशी पुलाच्या जवळील भागात असलेले बेकायदा प्लॉटिंग देखील रडारवर येण्याची शक्यता आहे, कारण इंद्रायणी नदीला अक्षरशः खेटून हे प्लॉटिंग झाले आहेत। इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेमध्ये अनधिकृत पद्धतीने बांधण्यात आलेल्या बांधकामांवर कारवाई करण्याचा निर्णय हरित लवादाने दिला होता। शिवाय हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला, त्यास अनुसरून निष्कासनाची कारवाई करण्यात आली। सकाळी 6 नंतर कारवाईला सुरुवात झाली। दुपारी 3:30 वाजता संपलेल्या या कारवाईमध्ये 36 बंगल्यांवर कारवाई करण्यात आली आहे। इंद्रायणी नदीलगतच्या निळ्या पूररेषेतील उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याबाबत बांधकामधारकांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात राष्ट्रीय हरित लवादा पुणे यांच्याकडे दावा दाखल केला होता। 2024 मध्ये राष्ट्रीय हरित लवादाच्या निकालाबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये दावा दाखल करण्यात आला होता। सदर दाव्याबाबत राष्ट्रीय हरित लवादा यांनी दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला। न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणी 36 बंगल्यांवर कारवाई केली आहे। राज्य शासनाने 100 दिवसीय शासकीय कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम सुरू केली होती। त्यात राज्यातील तालुकानिहाय सर्व शासकीय कार्यालयाच्या इमारतीसह सार्वजनिक मूलभूत सोयीसुविधा, कागदपत्रासह फायलिंग, तक्रारींचा निपटारा, जनतेच्या प्राप्त तक्रारी, सोडवण्यात आलेले प्रश्न, शासकीय योजनांची अंमलबजावणी, जनजागृती आदी विविध शासकीय स्तरावर विविध विषयनिहाय गुण दिले होते। पुणे विभाग अंतर्गत येणाऱ्या पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या 5 जिल्ह्यातून खेड उपविभागीय कार्यालयाने पुणे विभागातील 40 कार्यालयातून प्रथम क्रमांक मिळवत बाजी मारली। खेड DYSP अमोल मांडवे यांचे अभिनंदन होत आहे। तसेच राजगुरुनगर येथील खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव तालुक्यांचे मुख्य कार्यालय असणाऱ्या सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रशांत पोखरकर यांच्या नेतृत्वाखाली तालुका लघु पशु चिकित्सालयाने पुणे विभागातून 38 कार्यालयातून प्रथम येण्याचा मान पटकावला। खेड पंचायत समितीच्या तालुक्यातील अंगणवाड्याचा कारभार चालविणाऱ्या महिला बालविकास प्रकल्प कार्यालयामध्ये पुणे विभागातून खेड महिला व बालविकास प्रकल्पाने 3ऱ्या क्रमांकाचा मान प्रकल्प अधिकारी सारिका देशमुख आणि अनिकेत पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली पटकावला। खेड तालुक्यातील तहसीलदार, प्रांत, कृषी विभाग, पंचायत समिती, भूमी अभिलेख, तालुक्यातील विविध पोलीस स्टेशन, महावितरण, दुय्यम निबंधक, सहकार निबंधक, बांधकाम विभाग, वन विभाग, नगर परिषदा आदी शासकीय कार्यालय 100 दिवसांच्या कार्यालयीन कामकाज सुधारणा मोहिमेत अपयशी ठरल्याचे देखील या निमित्ताने समोर आले आहे। राष्ट्रीय डेंग्यू दिन, पाणी तपासा, स्वच्छता करा आणि झाकून ठेवा या घोषवाक्याने राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्ताने खेड तालुक्यात आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृती करून नागरिकांना याबाबत माहिती देऊन प्रात्यक्षिके दाखवण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास माने यांनी दिली। ग्रामपंचायत टेकवडी पर्याय प्रतिष्ठान राजगुरुनगर यांनी रविवार दिनांक 18 मे 2025 रोजी सकाळी 10 वाजता मौजे टेकवडी तालुका खेड येथील श्रीराम मंदिर समोर महाराष्ट्राचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील पाटोदा यांचं व्याख्यान आयोजित केलं आहे। पहलगामचा बदला भारताने एअर स्ट्राईक करत दहशतवाद्याचे अड्डे उद्ध्वस्त करत दिला। भारतीय लष्कराने केलेल्या शौर्याबद्दल राजगुरुनगर येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली। खेड पंचायत समितीच्या आवारातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून माजी सैनिकांच्या उपस्थितीत तिरंगा रॅली काढण्यात आली। याप्रसंगी तालुक्यातील वीर मातांसह वीर पत्नींचा सन्मान करण्यात आला। कुरुळी तालुका खेड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी तेजश्री तानाजी जैद यांची बिनविरोध निवड करण्यात आली। ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच वैशाली मुरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी निवड प्रक्रिया राबवण्यात आली। त्यात तेजश्री जैद यांची निवड करण्यात आली।
चाकणजवळील नाणेकरवाडी ग्रामपंचायतीने गावातील कचरा उचलण्याचे काम एका ठेकेदाराला दिले आहे. मात्र या ठेकेदाराने गावातील कचरा गावाच्या पुण्याच्या टाकीजवळ आणून मोठा खड्डा खोडून टाकण्याचे काम सुरू केले आहे. याबाबत गावाच्या उपसरपंच आणि ग्रामस्थांनी जोरदार विरोध केला. लाखो रुपये उकळणारा ठेकेदार करत असलेल्या मनमानीबाबत नाणेकरवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पूनम नाणेकर व पदाधिकारी यांनी काय सांगितले जाणून घेऊयात. नमस्कार, मी सौ पूनम किशोर नाणेकर, उपसरपंच नाणेकरवाडी. आज या ठिकाणी आपण पाठीमागे जो काही कचरा पाहताय तो कचरा उचलून नेण्यासाठी नाणेकरवाडी ग्रामपंचायतीने एक ठेकेदार नेमलेला होता आणि तो ठेकेदाराने दर महिन्याला कचरा उचलायचा आणि तो कचरा गावाबाहेर टाकायचा असं त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये ठरलेलं आहे. आणि त्या कामाचे त्याला ग्रामपंचायत नाणेकरवाडी दर महिन्याला लाखो रुपये पे करते. परंतु आज रोजी 10-15 दिवस झाला आम्ही पाहतोय की तो ठेकेदार गावातला कचरा उचलून आज या ठिकाणी गावातच टाकतोय. हा या ठिकाणी खड्डा केलेला आहे, आपण पाहत असाल. आणि त्या ठिकाणी तो कचरा आणून टाकतोय गावातील कचरा उचलून. आणि हाकेच्या अंतरावरच ही पाणी प्यायची गावची जी काही विहीर आहे त्या विहिरीत आज हा कचरा पाऊस पडतोय. कचरा जर साडला, पाणी मुरलं तर त्या विहिरीत घाण पाणी, दूषित पाणी जाऊ शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही पाहताय हा कचरा जाळलाही जातोय. त्या कचरा जाळल्यानंतर त्याच्यातून जो काही हे विषारी वायू निघतोय, हा धूर जो निघतोय तो गावातच जाणार. गावातील ग्रामस्थांना शासनाचे आदर होणार. हे सगळ्या गोष्टी घडतायत. आणि नमस्कार, मी सुकन्या महेश नाणेकर, माजी उपसरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य. आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा ह्या खड्ड्यामध्ये टाकला आहे. पूनमताईंनी सांगितल्याप्रमाणे आज आम्ही 2 दिवसांपूर्वी पाहणी करून गेलो. सरपंचांना विचारले असता ते म्हणले की त्यांनी आम्हाला उडवाउडवीची थोडक्यात उत्तरं दिली ती की आम्हाला पटली नाही. कारण ठेकेदाराला ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट दिलं त्यावेळेस त्याच्यामध्ये नमूद केलं होतं की गावचा जो कचरा आहे तो गोळा करून तो गावाबाहेर टाकला जाईल. पण तसे न होता तो कचरा आज गावच्याच हद्दीमध्ये टाकला गेला आहे. आणि ह्याच्याशी ग्रामस्थांच्या जीवाशी खेळलं जाते. कारण जवळच पाण्याची विहीर ह्या ठिकाणी आहे, गाव ते पाणी पित आहे. आणि असंच आता पावसाळ्यात 2 दिवस झाले पाऊस चालू झाला आहे, त्यामुळे अख्खा कचरा ह्या ठिकाणी राबला आहे. आणि तेच पाणी मुरून त्या विहिरीमध्ये जाऊन परत आरोग्याची खेळी होत आहे. कारण ह्या ठिकाणी आज धुराचे प्रमाण पण वाढले आहे, कारण तो कचरा टाकून तो पेटवलाही आहे. आणि ग्रामस्थांची तळमळ म्हणून आम्ही ह्या ठिकाणी ज्यावेळेस आलो त्यावेळेस त्यांना सांगितले की आम्ही ह्याची चौकशी करू, कारण ह्याची आम्हाला काही कल्पना नाही. खेड तालुक्यातील चासकमान धरणातून सुरू असलेले आवर्तन शनिवारी 17 मे 2025 रोजी बंद करण्यात आलाय. धरणात सध्या फक्त 6.67% पाणीसाठा शिल्लक आहे. धरण प्रशासनानं याबाबतची माहिती दिली आहे. चासकमान तालुका खेड धरणातून मागील सुमारे 1 महिन्यापेक्षा अधिक काळ धरणाच्या कालव्याद्वारे आवर्तन सोडण्यात आलं होतं. सध्या धरणात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असल्यानं सर्वांनाच दमदार पावसाची आता अपेक्षा आहे. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग आणि तळेगाव ते चाकण व पुढे शिक्रापूर मार्गावर शनिवारी 17 मे 2025 रोजी पुन्हा एकदा मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला. चाकण परिसराचा झपाट्याने विकास होत आहे, त्यामुळे वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. राष्ट्रीय महामार्ग आणि चाकण MIDCतील अंतर्गत रस्ते अपुरे पडू लागलेत. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नाशिक फाटा ते चांडोली या टप्प्याचे काम केवळ घोषणा होऊन लांबणीवर पडत आहे. तळेगाव ते नावरा चौफुला हा महामार्ग तळेगाव दाभाडे ते चाकण, चाकण ते शिक्रापूर दरम्यान होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. अनेक वर्ष वेगवेगळ्या घोषणांच्या गर्तेत अडकून रस्त्यांची कामं लाल फितीतच अडकलेली आहेत. त्यामुळे चाकणमधील एकूण वाहतूक कोंडीची समस्या वाढतच चालली असल्याचा येथील नागरिकांचा अनुभव आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत उद्योगमंत्र्यांना पत्र. चाकण येथील मेदनकरवाडी भागामध्ये कंपनीत कामावर निघालेल्या महिलेला अंधाराचा फायदा घेत रस्त्यावरून फरफटत निर्जन स्थळी तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. पीडितेला न्याय मिळावा, आरोपीला तात्काळ शिक्षा द्यावी यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला दाखल करण्यात यावा. तसेच MIDC भागातील महिला कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कंपनी व्यवस्थापनाने योग्य सुरक्षा पुरवाव्यात यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. उद्योगमंत्री पोलीस प्रशासनाला पत्र देत याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे व संपर्क प्रमुख गीतांजली ढोणे यांनी केली आहे. याबाबत सुलभा उबाळे यांनी उद्योगमंत्री उदय सामंतसह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये शनिवारी 17 मे 2025 रोजी कांद्याची आवक झाली. कांद्याची अवघी 3000 क्विंटल आवक होऊन कांद्याला 800 ते 1300 रुपये बाजारभाव मिळाल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.